टेम्पो तपासायचा आहे मला. चल ना. तपासणी? हे बघा रुद्र साहेब, मला वेळेवर जायचं आहे. कस्टमर माझा वाट बघा लागलाय. ए शाण्या, मला तुझ्या टेम्पोची झडती घ्यायची, कळलं ना? आणि मला कायदा शिकवायचा ना. चल चल, सामान दाखव. रुद्र सरांचा चेहरा कशा पायी पडलाय? पोरी पण दिसणं झाल्यात, कुठं गेल्या? काहीच कळना झालंय. इथनं तर काय जाऊ काय पुढं? रुद्र साहेब, अचानक चेहरा का पडलाय तुमचा? माझ्या टेम्पो मध्ये काय वेगळा पिशीत होतं काय तुम्हाला? काय शोधा आलता? दादा थांब 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 थांब. शुभू दादा, आज आमच्या कॉलेजमध्ये परीक्षा आहे आणि आम्ही सकाळपासून बसची वाट बघतोय, पण इथे एकही बस मिळत नाहीये. दादा आजचा दिवस सोडशील का कॉलेजला प्लीज? होय होय, प्लीज म्हणू नका, सोडतो की तुम्हाला. तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या. तुम्हाला मदत नाही केली तर मला जगण्याचा काय अधिकार आहे? हा, चला बसा, वेळ व्हायला तुम्हाला. बसा बसा, लवकर बसा. काय झालं? कसला विचार करायलाय? परीक्षेचा येळ निघून चाललाय. बसा लवकर. आणि ऐका, मागं थोडं सामान आहे, सरकून बसा. हा, अगं काय, ऐक ना, आपण हे काय करायला निघालोय? काय झालं? अगं शुभू दादा किती चांगला माणूस आहे. त्याने आपल्याला शिक्षणासाठी मदत केली होती आणि त्या शुभू दादाला पैशांसाठी फसवणं हे महापाप आहे ग. मलाही असंच वाटतंय ग. शुभू दादाला आपण खोट्या केसमध्ये फसवतोय. देव आपल्याला कधीच माफ करणार नाही आणि आपल्याला नरकात बी जागा मिळणार नाही. पैसे गेले तरी चालेल, पण आपण शुभू दादा सोबत असं नको करायला. पोरींनो, बसला काय? अरे तुम्ही बसाय नाही? काय झालं? तुम्हाला वेळ होत नाही परीक्षेला? काय झालं? तुम्ही शांत का? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? पण नक्की काय झालंय? तुम्हाला मला काय सांगायचं आहे काय? ए, मी ना माझं काम करतो इथे, कळलं काय? काम करताय तूच केलं असणारेस काहीतरी. अतिशहाण आहेस ना तू, सगळं येतं तुला. हे बघा, तुम्हाला गप गुमान विचारलं इथं काय? सुडे, तू इथं काय करायलास? आणि अशा टेम्पो मध्ये वाकून काय बघायला लागल्यास? तुम्ही दोघं असं अचानक टेम्पो तुटून का पडलाय? काय शोधा लागलाय तुम्ही? दोन पोरी कुठं गेल्या? मी स्वतः दोन पोरी? दादा आम्हाला माफ कर, आमच्याकडनं खूप मोठी चूक होणार होती. चूक? काय झालं नक्की? अरे दादा, काही पैशांसाठी ना तुला आम्ही खोट्या केसमध्ये फसवणार होतो, पण आता आमचा विचार बदललाय. आम्ही आता नाही फसवणार तुला. फसवायचं नाही? नक्की काय प्रकार आहे? शांतपणे मला सांगा. दादा, एका व्यक्तीने आम्हाला तुझ्या गाडीमध्ये बसून स्वतःचे हात बांधून घेण्याचं नाटक करायला सांगितलं होतं, ज्यामुळे
तुला आम्हाला किडनॅप करण्याच्या केसमध्ये अटक करण्यात येईल. त्यासाठी आम्हाला खूप पैसे दिले होते. दादा आम्हाला माफ कर. खरंच दादा आम्हाला माफ कर. सॉरी. नाही काय माफी मागायची गरज नाही आहे, पण फसवायचा प्रकार, पैसे, हे सगळं काय नक्की? म्हणजे त्या 2 पोरी माझ्या टेम्पोमध्ये पाठवून मला फसवायचा तुझा प्लॅन होता तर? गाडी थांबवल्या मला शंका आलेली, हे असलं तळभद्री आणि नीच विचार फक्त तुझंच असू शकतं. स्वीटी, माझा हात आणि चारित्र्य दोन्ही बी साफ आहे. मी माझ्या देवपाठीशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या किंवा माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलीस ना, माझ्यासारखा वाईट कोण नसेल ना, शेवटचं सांगा लागलंय. हा श्रावणी बोल. हॅलो शुभू, कुठेस तू? अगं ती मी ऑर्डर सोडायला चाललेलो कस्टमरकडं. काय झालं? तुझा असा आवाज वेगळा का वाटालाय? अरे खूप मोठी गडबड झाली आहे. श्रावणी शांत हो. आणि मला सांग काय झालंय? शुभ, अरे ते सानिका. श्रावणी काय? हॅलो श्रावणी बोल, सानिकाचं काय? शुभ, मी तुला सांगते त्या पत्त्यावर लगेच पोच. मी येतो. तू सांगितल्या ठिकाणी येतो मी. हा तिथंच थांब. देवा, रुद्र सर, शुभूला सानिका बद्दल ना तर इंद्रनीलच्या प्लॅन बद्दल कळलं की काय? जर असं असेल ना तर आपला प्लॅन धोक्यात येईल. चल. ह्यो काय हट्ट आहे हो तुमचा? काय महत्वाचं एवढं बोलायचंय? बोला. कारभारने मला फक्त तुला एकच विचारायचं, तू जे काही करायलीस ते समजा चुकीचं आहे हे तुला मनामधनं पक्क माहीत असताना बी तू श्रावणी संकट असं इतकं वाईट का वागायलीस का? हा, सानिकाच्या चुकीची शिक्षा तू श्रावणीला का द्यायलीस? कारभारने जरा मागची दिस आठव. हा, ती श्रावणी तुझ्यावर किती प्रेम करायची. स्वतःच्या आईपेक्षा जास्त जीव ती तुला लावायची. काकू, हे लोणचं नाही, तुमचं प्रेम आहे. श्रावणीच्या आईचं पत्र आपण जेव्हा तिच्या हातात दिलं होतं तेव्हा ते वाचून जगातलं सगळं दुःख विसरून तुझ्या कुशीत शिरली होती ग. तेव्हा तूच तिला साथ दिलीस ना, मायेनं जवळ घेतलं, तिचं डोळं पुसलंस. आज ती माया कुठं गेली ग? तुम्हाला काय वाटतंय? हा, मला हे कळत नाही. मी काय सानिकाला पाठीशी घालतोय? मान्यच करतोय की सानी चुकली आपली. ती इंद्रनीलच्या नादाला लागली आणि मोठं पाप करून आली. शुभूचं लगीन जर स्वीटी बरोबर झालं असतं ना तर आतापर्यंत आपली सानिका संसार थाटून बसली असती. मध्येच श्रावणी त्या शुभ बरोबर लगीन करून आली आणि माझी सानिका घरात बसून राहिली. अहो, समाज माझ्या पोरीला नावं ठेवतोय आणि किती बी प्रयत्न केला ना, श्रावणीनं माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. हा राग माझ्या मनातनं जात नाही आणि तो मी घालवणार बी नाही.